आज म्हणलं हे अस्ताव्यस्त झालेलं ना कपाट काही झालं तरी आवरायला घ्यायचंच. आणि बाय द वे ह्या पूर्ण कपाटामध्ये फक्त माझे आणि माझेच कपडे आहेत बरं का. कारण ना मी गावाला गेले ना तेव्हापासून हे माझं असं चालू होतं की आज आवरू, उद्या आवरू, परवा आवरू, पण ते काय आवरणंच होत नव्हतं. म्हणलं आज ना वेळात वेळ काढायचा आणि हे संपूर्ण कपाट छान असं आवरूनच घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये माझे सगळे साड्या वगैरे सगळेच कपडे होते. आता म्हणलं चला एक एक करून ना हे कपडे बाजूला करावे आणि पटापट ह्याच्या घड्या घालून घ्याव्या. पण एवढं गबाळ झालं होतं ना, मला ना एक असं हातामध्ये यावं असं काहीच येत नव्हतं. त्याच्यामुळं ना एक एक करून मी असं हातामध्ये घेतलं. आणि आता साड्या बघतायत ना, मी गावाला गेले होते ना त्यावेळेसच ह्या साड्या घेऊन गेले आणि घडी घालून ठेवल्या होत्या. पण कपडे दुसरे घेताना ह्या अशा सगळ्या साड्यानं इचकून गेल्या. खालच्या जेवढ्या व्यवस्थित होत्या ना तेवढ्या कपाटामध्ये तशाच ठेवल्या आणि बाकीच्या ज्या साड्या होत्या ना त्या साड्या घडी घालायला घेतल्या. बाय द वे ना ही साडी जी आहे ना मी फक्त 500 रुपयाला घेतलेली मुंबईमध्ये बँड्राला. तर ही साडी मला खूप आवडते बरं का. त्यानंतर सगळ्या साड्या घडी घालून झाल्या आणि सगळं छानपैकी रचून घेतलं. पण खालचं बघतायत ना तसंच राहिलं. तर मग तेही पूर्ण आवरायला घेतलं. आज थोडा उशीर लागणारच होता. फायनली सगळं कपाट आवरून झालं. आता या तुम्हाला मी दाखवते काय काय ठेवले. ह्या बाजूला सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत. इकडे सगळ्या कुर्ती आणि शॉर्ट कुर्ती ठेवलेले आहे. खाली सगळे जे चुडीदार वगैरे असे ड्रेस आहेत, ट्रेडिशनल ड्रेस आहेत असे ठेवलेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.